नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 12 डिसेंबर रोजी 2 GR निर्गमित झालेले आहेत. सविस्तर जाणून घेऊया काय आहे ते. व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रो, या GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल, परंतु व्हिडिओ समजण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. तर राज्य कर्मचाऱ्याच्या बाबतीत दिनांक 12 डिसेंबर 24 रोजी जे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आले आहेत ते आपण बघणार आहोत. त्यापैकी पहिला आहे कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS लागू करण्यासंदर्भात GR 1 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्याच्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना संदर्भात वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑक्टोबर 2005 रोजीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या मान्यताप्राप्त 100% अनुदान व प्राप्त दिव्यांगाच्या विशेष शाळांमधील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 1 नोव्हेंबर 2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना प्रणाली राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाही असे नमूद करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी त्यानंतर राज्यातील दिव्यांगाच्या मान्यताप्राप्त 100% अनुदानित विशेष शाळा, कार्यालय, मतिमंद मुलांचे बालगृह यामधील अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजनेचा सदस्य आहे अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदांतर रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय